तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्ण कसे दिसत होते, त्यांचे डोळे कसे होते, ते बोलत कसे होते, ते हसत कसे होते, त्यांचं नाक कसं होतं, त्यांचा रंग कसा होता, हे सगळं लिहून ठेवलं आहे. ह्या जगात पहिल्यांदा ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाला शब्दात मांडलं होतं, त्यांचं वर्णन केलं होतं, ती व्यक्ती होती उत्तरा. आता उत्तरा कोण होती? तर उत्तरा होती अर्जुन पुत्र अभिमन्यूची पत्नी. आणि उत्तराने जे लिहून ठेवलं होतं की श्रीकृष्ण कसे होते, ते कसे दिसत होते, त्यांचं रूप ज्या शब्दांमध्ये मांडलं होतं, त्या शब्दांचा आधार घेऊन पुढे भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा तयार केली. आणि ही प्रतिमा तयार केली होती राजा वज्रनाभी यांनी. आता वज्रनाभी कोण होते? तर वज्रनाभी होते भगवान श्रीकृष्णाचे पणतू. आणि त्यांनी ही प्रथम श्रीकृष्णाची प्रतिमा उत्तराच्या शब्दांचा आधार घेऊन तयार केली होती. त्यामुळे आज तुम्ही व मी जितके पण भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा पाहतोय, त्यांचं स्वरूप डोळ्यासमोर आणतोय, त्याचं पूर्ण श्रेय जातं देवी उत्तरा आणि राजा वज्रनाभी यांना. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली आणि हा व्हिडिओ आवडला तर मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.